पवार साहेब होते, त्याच्यामध्ये सुप्रिया सुळे होत्या, अमोल कोल्हे होते, श्रीरंगाप्पा बारणे होते, मेधाताई कुलकर्णी होत्या आणि बरेचसे आमदार होते. मी सगळ्यांची नावं घेत नाही. आणि त्यामध्ये कामं कुठली काय, तर त्याच्यामध्ये सातत्याने सुप्रिया म्हणाली की बाबा मावळमध्ये जास्त दिलं, मावळमध्ये जास्त दिलं. मावळ पण आपल्याच भाग आहे, त्या भागामध्ये थोडीशी कामं अधिकशी करणं गरजेचं होतं, कारण लोणावळ्यासारखं शहर आहे, इतर काही बाबी आहेत. आणि त्याच्यातनं सुनील शेळके म्हणते किंवा सारखं मावळचा का उल्लेख करता, त्याच्या आधी शिरूर लोकसभा मतदारसंघात बारामती लोकसभा मतदारसंघाला बऱ्यापैकी दिलेले, असा भेदभाव कशाला करता. आणि काल देखील मी त्यांना सगळ्यांना सांगत होतो, सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेत होतो, म्हणलं वेळ लागला तरी चालेल, परंतु कुणाला दुखवायचं नाही, कुणाला नाराज करायचं नाही. जे काही प्रश्न असतील ते प्रश्न समजून घ्यायचे. परंतु काल इथल्या सभेमध्ये सुप्रिया सुळेंनी सांगितलं साहेबांचा मी अपमान केला. मी कधी साहेबांचा अपमान केलेला नाहीये आणि करणार पण नाही, काही कारण पण नाही, कारण त्यांना मी अनेक वर्ष दैवत म्हणून मानत आलेलो आहे. पण काहीतरी अशा पद्धतीचं निरेटिव्ह हा डेव्हलप करायचा आणि जनतेला सांगायचं साहेबांचा अपमान केला, साहेबांना असं केलं तसं केलं. कशाचा मी अपमान करतो? मी त्याच्यामध्ये अनेकदा कोल्हे म्हणाले आम्हाला निधी नाही, निधी नाही. त्यावेळेस मी नाईलाजास्तव सांगितलं की डीपीडीसी मध्ये कुणाला अधिकार आहे, कोण निमंत्रित आहे, आमदार पण निमंत्रित आहे, खासदार पण निमंत्रित आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे 2004 ला मी तुमचा पालकमंत्री झालो, ते 2014 पर्यंत मी पालकमंत्री होतो, 10 वर्ष. आणि त्याच्यानंतर पुन्हा मध्ये 2.5 वर्ष होतो आणि आता 1 वर्ष, जवळपास 13-14 वर्ष मी पालकमंत्री आहे. त्याच्यामध्ये अनेक बैठका मी करत असतो. ते माजी आणि आजी आमदार म्हणून विलास आणि अण्णांनी पाहिलेलं आहे. तुमच्यातले पण काही सदस्य जे डीपीसीचे मेंबर आहेत त्यांनी पण त्या गोष्टी पाहिल्या. पण काहीतरी असं सांगायचं की यांचे बळजबरी चाललेली आहे, हे बोलून देत नाही, हे निधी देत नाही, हे निव्वळ नरेटिव्ह सेट करण्याचं काम आहे. ह्याच्यामध्ये अजिबात तथ्य नाहीये. आपण सुसंस्कृत महाराष्ट्र, एक जी काही ओळख स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी निर्माण केलेली आहे, त्याचा आदर करतच आपण सगळेजण पुढे चाललेलो आहे. तिथं कुठेही आपण चुकीचं वागत नाही. आणि त्यामुळं जे काही गैरसमज पसरवण्याचं काम चाललंय त्याची नोंद कृपा कार्यकर्त्यांनी पण घ्यावी आणि माझ्या नागरिक बंधू भगिनींनी पण घ्यावी. त्या संदर्भामध्ये खरं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, या सगळ्या कामाच्या निमित्तानं मागं लोकसभेचा निकाल थोडासा वेगळा लागला. देश पातळीवर आले, मोदी साहेब 3ऱ्यांदा पंतप्रधान झाले, परंतु थोडंसं अल्पसंख्याक समाज त्या महायुतीपासून जरा बाजूला गेलेला पाहायला मिळाला. त्याचं कारण मगाशी पठाणताईंनी बोलत असताना सांगितलं, काही ना काही मनामध्ये कुणाच्या भीती होती, परत हे आले तर काहीतरी वेगळं करतील, आपल्याला काही मताचा अधिकार देणार नाही किंवा आपल्यावर अन्याय होईल, असं काही घडलं जाणार नाही. डीपीडीसी बैठकीत खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांचा अपमान केल्याचा आरोप केला होता. या आरोपावर आता अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की सर्व खासदार आणि आमदारांनी डीपीडीसीच्या बैठकीत नेहमीच प्रश्न उपस्थित केले आहेत. इतक्या वर्षानंतर हे नियम पुस्तक अचानक का बाहेर आलंय? केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील सर्वात उंच नेत्यांपैकी एक असलेले 83व्या वर्षी शरद पवार यांच्यावर नियमावली फेकणे कितपत योग्य आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. यानंतर आता अजित पवार यांनीही उत्तर दिलं आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. नमस्कार, मी सिद्धार्थ आणि राजकीय तडका या चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सुप्रिया सुळे म्हणाल्या की आजच्या डीपीडीसीच्या बैठकीत खूप काही शिकायला मिळालं. जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या 5 मिनिटे आधीच शरद पवार सभेला पोहोचले होते. अजित पवार आले तेव्हा प्रोटोकॉलनुसार शरद पवार खुर्चीवरून उभे राहिले. हे जुन्या जागतिक राजकारणाचे खरे उदाहरण होतं, ज्याच्यासाठी महाराष्ट्र प्रसिद्ध आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. तेव्हा शरद पवारांनी त्यांना नियम दाखवण्याचा प्रयत्न केला. याबाबत अजित पवार म्हणाले की त्यांना फक्त खासदार म्हणून निमंत्रित केलं आहे, त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार नाहीये. आता यावर अजितदादांनी सुप्रिया सुळेंची चांगलीच खरडपट्टी काढली. दादा म्हणाले की शरद पवार हे माझं दैवत आहे, मी त्यांचा अपमान कधीच करू शकत नाही. त्यांचा अपमान केला म्हणून काही जण नरेटिव्ह सेट करत आहेत, असं म्हणत दादांनी सुप्रिया सुळेंचं केलेलं वक्तव्य खोडून काढलं. अजित पवार हे पिंपरी चिंचवडमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते.
पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक काल पुण्यात पार पडली. निधी वाटपावरून सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाच्या आमदाराला धारेवर धरलं होतं. यावरून हे राजकारण पेटलेलं होतं. अखेर यावर अजित पवारांनी स्वतः उत्तर दिलं आहे. आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.